सो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गावच्या महाकालीच्या देवळात. कधी पण आम्ही पुण्यावरून गावाला येतो आहे किंवा गावावरून पुण्याला चाललो आहे तर पहिले आम्ही आमच्या कुळस्वामीच्या मंदिरात जातो. तर तिकडची जागा एवढी सुंदर आहे, तुम्हाला ती बघायला खूप आवडेल. पूर्ण मंदिराच्या अवतीभोवती पूर्ण हिरवगार आहे वातावरण, जंगलच आहे पूर्ण, पण ते मंदिर अतिशय सुंदर आहे. चला जाऊया. चलो. Where is Papa? मी आता आलो शिरगावला. हे आहे माझं ॲक्च्युअल गाव. जे दुसरं घर दाखवलेलं ते मामाच्या जवळ बांधलेलं आहे. तिथं मजा येते भरपूर, माझ्या एजचे भरपूर लोक आहेत त्यामुळे तिथं बांधून ठेवलेलं. आता तुम्हाला इकडचं दाखवतो. छोटंसं घर आहे कम्पेअर टू ऑब्वियसली त्या घरापेक्षा, बट इथं पण ऑब्वियसली गाव आहे. नेचर सिनरीज खूप छान आहे सगळीकडे, हिरवगार. तुम्हाला भात शेती दिसेल आता इथे. म्हणजे तुम्हाला इथे आयडिया येत नसेल, पण जो भात जो पिकायला येतो अजून लावणे ना, पण भात कापायचा अजून कापणी वेळ लागणार अजून. बट जो वास येतो भाताचा तो पूर्ण एकदम वेगळाच असतो. तो घर आहे आमचं. घरं पण भरपूरच येते बट खूप कमी दिसतात. आणि हे आहे आमच्या घराचं एंट्रन्स. ऑब्विसली लोक अशासाठी नॅचरल असं पूर्ण एंट्रन्स वगैरे बांधून ठेवलेलं आहे. हा मी गोल फिरून आलं, म्हटलं व्हिडिओ काढत येऊया. गाडी लावली आणि मी इकडनं आलो. चांगला आहे. जिथे बघाल तिथे तुम्हाला झाडे दिसणार आहे. आपण लिटरली सिटीमध्ये काम करण्यासाठी एज्युकेशन घेतो का, सिटीमध्ये सेटल होण्यासाठी. बट टू बी ऑनेस्ट हे लाईफ आहे. कंटिन्युअस सराउंडेड बाय नेचर अँड ग्रीनरी आणि फ्रेश हवा. म्हणजे आल्यापासून असा धुरळा नाही आहे, पोल्युशन वाटत नाही आहे काय, आणि शांतता खूप. दॅट्स इट. तेच लाईफ आहे. पहिलं मला वाटायचं आपल्या खालच्या साईडला असायचे नाही का, पण आहे तो अजून आहे ना. तो जुना खूप आहे.
त्याला अजून लागतात ना? हो. आणि बाकीचे नवीन लावले की आपोआप लागले मग? ही अशी पडलेली रे. हा हा हा, बिया पडून. हा, बिया पडून. हे काय पूर्ण इकडे मागचं पूर्ण आणखी वाहत चाललंय ना हे मागचं? हो. ही जगतील. आता ही जगतील ना ह्याच्या मुळं सकट काढलेली. हा बघ, हा काढा, हा मोठा काढा. कुठला? हा ना? हा बघ, हो हो. हा बघ, हा बघ. ना भाई आता ते काढतायत ना. काढू दे. नको, मोठा हा बघ म्हणताय. हा. त्या पासानी आहे घ्या बरा. मरतीची जगतीची. हो तेच तेच. आई म्हणतात हा वाला एक काढा. ह्या हा तेवढा निघणार आहे तो नाही निघणार ना. निघेल. ही फुटलेली पालं आहेत रे ती. हा, मग काय उपयोग नाही. पालांना फुटतो ना. हा हा हा. लावले तर किती वर्षांना होतील? काय रे, आता लावले तर किती वर्षांना होतील? त्याला 2-3 वर्षांना होतात. त्याच्यावर फळ लागायला हम्म. काय म्हणतोस काय? आता ही एवढी कोकमा होते ती फुकट जातात. कोण काढतोय? हो हा, ते फुकटात मिळाले होते. तसेच निघतात. हो तसंच होतं. बघ, हा, पुष्कळ झाली एवढी. आणि घे. आणखी घेऊन काय करायचे? जेवढे लागले राहू दे, लावू ना ते इकडे तिकडे. एवढं सगळं लावायचे तुम्हाला? हो. कोण कुठे अजून काढणार? बस अजून कुठनं काढणार? कुठे खालच्या साईडचे? हो. तुला बरेच लाव. कितीतरी झाले त्यातनं जातील जातील नाही राहतील ते राहतील. पुढचा जागी कुठचा मरेल सांगता येत नाही. सगळीच जगतीची काय. हो. म्हणजे 10 पैकी 2-3 तरी जगतील. हा, है ना? म्हणूनच. हो, कोकमाचीच बाती मम्मीच म्हणते म्हणून. असं आहे काय? कोकमाचं झाड यावेळी कोकम लावूया. तिकडे पण आहे. बिया टाकल्या की लागतात. बिया टाकल्या की लागतात. हे घे. हे अरवी. मागच्या वेळेस ना ते मागच्या वेळेस लांब अशी जांभळीची आम्ही हे बघितलं जांभळी. आपण मागच्या नॉर्मली मला पण माहित नव्हतं इथे. आपण नॉर्मली तिकडे असतं ना जांभळाचं झाड. ही असंच वाटते. ही अशी कोकमाची आहेत. आहेत ना? किती येतो? हो 3 आहेत. आणि हे काय मरतील जा बघ, जा घेऊन लावून तेवढी झाली की अजून हवी आहेत? तिकडे आहेत अजून. ते जगण्याची म्हणजे कमी चान्सेस होता. मी म्हणजे तो उपटून परत आणखी परत लावशील तर माहित नाही ना किती. Now back to home. आणि तिथं दाखवलं ते त्याच्यावर तर हे आहे आमचं गावातलं महाकालीचं मंदिर. श्री सुकाई वरदायिनी महाकाली मंदिर. इथं जेव्हा पण येतो खूप पीस वाटतं. आता जेवढं शूटिंग जमेल तेवढं काढतो, बट जेवढं ग्रीनरी आहे ते ॲक्च्युली स्वतः जोपर्यंत अनुभवत नाही
जोपर्यंत स्वतः तुम्ही या गोष्टी अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की का लोक मानतात कुळस्वामी मंदिरला. आता पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे. महाकाली नेमका पाऊस आलाय बट स्टील काय बोललं पाहिजे ते. तरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा छत्री घेऊन फिरतोय आम्ही. माझ्या बायको बघा सुंदर दिसते आता. सुंदर दिसते आता. इन जनरल तुम्हाला इथं असंच वातावरण दिसेल कायम. उन्हाळा जरी असला इथं आजूबाजूला कंटिन्युअस हिरवगार असतं. नॉर्मली तुम्हाला गुगलमध्ये पण याचे पिक्स खूप सारे दिसतील. मंदिराच्या शेजारीच गार्डन पण बनवलेलं आहे. छान सुंदर गार्डन आहे जिथं नॉर्मली पोरं एन्जॉय खूप करतात. असं गावाला पार्कची काही गरज नाही आहे. आजूबाजूला सगळीकडं ऑलमोस्ट तसंच आहे. नॅचरल वॉटरफॉल्स आहेत आणि झाडं. त्याच्यामुळे गार्डनची काही गरज नाही. बट मंदिर बघा. तू काय
ज्या रस्त्यावर कुटुंबाला बसतात जो कोणाला नोंदवत असतात त्या जागेमध्ये सुद्धा जागेमध्ये दाखवली जो वाहनाला गोष्टांचा जो वाहनामध्ये दाखवली ज्या पुण्यामध्ये राहतात प्रवासी करतो जी रात्री कामामध्ये कामाची त्या कामामध्ये करायचं जो लागते प्रयत्न त्यामध्ये करायचं जो मी दिले मनाचा मोकळ मनाचा मोकळ त्या गोष्टीमध्ये आवडतात जो लागते कामामध्ये कामाची त्या कामामध्ये करायचं जे लागते प्रयत्न त्यामध्ये करायचं मला नजर सांभाळून आत्मा